नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी कार्तिक कातकडे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बालाजी एज्युकेअर या युट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बीएससी नर्सिंग या कोर्स संदर्भात डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी MH नर्सिंग सीईटी 2026 ही परीक्षा दिलेली आहे व आता येणाऱ्या काळामध्ये बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी ते ऍडमिशन घेतील। तर कशा प्रकारे ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया चालते, बीएससी नर्सिंग मध्ये तुम्ही खरंच ऍडमिशन घेतलं पाहिजे का, फ्युचर स्कोप काय आहे, तसेच बीएससी नर्सिंग झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांना मिळतात व पगार किती मिळतो, ही A to Z माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून बीएससी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट अगदी वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बीएससी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती घेऊ। महाराष्ट्रात ज्याही विद्यार्थ्यांनी MH नर्सिंग सीईटी 2026 ही परीक्षा दिलेली आहे, असे सर्व विद्यार्थी बीएससी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात। नर्सिंग सीईटी ही परीक्षा मागील 2 ते 3 वर्षापासून घेण्यात येत आहे। त्या अगोदर जे काही बीएससी नर्सिंगचे ॲडमिशन होते ते नीट परीक्षेद्वारे घेण्यात येत होते, परंतु 2023 पासून MH नर्सिंग सीईटी ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली व आता बीएससी नर्सिंगचे जे काही ॲडमिशन आहेत ते याच परीक्षेद्वारे होतात। जर तुम्ही ही परीक्षा दिली नसेल तर तुम्ही बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाहीत। त्यानंतर जर आपण बीएससी नर्सिंगच्या करिअर ऑप्शन्सचा विचार केला तर बीएससी नर्सिंग कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थी स्टाफ नर्स, ICU नर्स, ऑपरेशन थिएटर, इमर्जन्सी आणि ट्रोमा नर्स, तसेच बालरोग जे काही डिपार्टमेंट असतात त्यामध्ये, तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर देखील जाऊ शकतात। कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच CHO या पदावर जाण्यासाठी जे BMS आणि BHMS ग्रॅज्युएट आहेत ते देखील पात्र आहेत व या पोस्टसाठी बीएससी नर्सिंग जे ग्रॅज्युएट आहेत ते देखील पात्र आहेत। तर महाराष्ट्रात अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं बीएससी नर्सिंग झालेलं आहे, ते विद्यार्थी या पोस्टसाठी प्रयत्न करत असतात। त्यानंतर जर आपण इतर सरकारी नोकऱ्या पाहिल्या तर एम्स इन्स्टिट्यूटमध्ये जी काही नॉर सीईटी परीक्षा असते ती देऊन तुम्ही नर्सिंग ऑफिसर देखील होऊ शकता। त्यापुढे ESIC आहे, इंडियन रेल्वे आहे, स्टेट गव्हर्नमेंट हॉस्पिटल, जे काही रुरल हॉस्पिटल, जिल्हा परिषद, महानगरपालिका यामध्ये विविध पदांसाठी बीएससी नर्सिंग जे काही ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी भरत्या निघत असतात। तर बीएससी नर्सिंगमध्ये ज्या काही गव्हर्नमेंट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या भरपूर आहेत। जवळपास बीएससी नर्सिंग झाल्यानंतर 90 ते 95% विद्यार्थ्यांना प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब मिळतेच। जर आपण स्टार्टिंग सॅलरीचा विचार केला तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यामध्ये 20,000 ते 40,000 रुपये प्रति महिना विद्यार्थ्यांना पेमेंट पडू शकतं। गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हीच सॅलरी 45,000 ते 75,000 या दरम्यान असते व जर तुम्ही नॉर सीईटी ही परीक्षा पास झालात तर तुम्हाला साधारण 70,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत महिना पडू शकतो। या व्यतिरिक्त जर तुम्हाला भारताबाहेर नोकरी करायची असेल तर UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशामध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता व या देशांमध्ये साधारण 2,00,000 ते 6,00,000 प्रति महिन्यापर्यंत तुम्हाला पेमेंट मिळू शकतं। बीएससी नर्सिंग झाल्यानंतर जर आपण हायर एज्युकेशनचा विचार केला तर बीएससी नर्सिंग झाल्यानंतर तुम्ही MSc नर्सिंग किंवा MBA, MPH, PhD यासारखे हायर एज्युकेशन घेऊ शकता व भारतामध्ये तसेच अब्रॉडमध्ये
या डिग्रीला फार मान्यता आहे, त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला असणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क येतात, MBBS मिळत नाही किंवा इतर कोणत्या कोर्सेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचं नाही, असे विद्यार्थी डोळे झाकून BSc नर्सिंग कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये स्टेबल करिअर, गुड सॅलरी तसेच गव्हर्नमेंट जॉब आणि विदेशात जाण्याची संधी हवी असेल तर तुम्ही BSc नर्सिंग हा कोर्स या वर्षी ॲडमिशन घेऊन करू शकता. तुम्हाला यामध्ये थोडंही रिग्रेट होणार नाही. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी BSc नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल. तसेच ज्या ठिकाणी MBBS हॉस्पिटल अटॅच आहेत, अशा कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश करून दिला जाईल, जेणेकरून 4 ते 5 वर्षे तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. तर आताच वेळ आहे, योग्य निर्णय घ्या आणि बालाजी एज्युकेअरमध्ये आपली सीट रिझर्व करा. अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.